अनिल परब. मंत्री महोदयांनी काय काय उपाय आम्ही करणार आहोत, काय काय उपाय केलेले आहेत, किती CCTV आहे, सगळं सांगितलंय. पण हा विषय जो रवींद्र फाटक यांनी मांडला हा फार गंभीर विषय आहे. मी आता सोमवारचीच गोष्ट सांगतोय. सोमवारी मी ट्रेनने मुद्दामून गेलो. मी जातो असा मध्ये मध्ये बघत बघत काय चाललंय ते. कुठलं स्टेशन असं आहे सांगा की ज्याच्यामध्ये आज गर्दुले नाही आहेत? तुम्ही माझ्याबरोबर चला आत्ता. प्रत्येक स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला कोपऱ्यावरती आणि टॉयलेट्समध्ये गर्दुले नाही आहेत का बघा. पोलिसांना काय माहीत नाही काय गर्दुले नाही आहेत ते? हे हल्ले जास्त करतं कोण? गर्दुले करतात. हे करतं कोण? ही चेन स्नॅचरची गँग आहे, हे मोबाईल चोरांची गँग आहे, एक पाकिटमारांची गँग आहे. आपण पोलीस खातं ह्या जसं रेग्युलर पोलीस स्टेशनला एकदा तुम्हाला जामीन झाल्यानंतर एक दर 6 महिन्याने रिव्ह्यू करतात की ज्यांना ज्यांना जामीन झालेले आहेत ते आता कुठे आहेत, ते काय करतायत. असा एक रिव्ह्यू असतो की जे पार्श्वभूमी, ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे यांची नेहमी तपासणी केली जाते की हे लोक काय करतात. असं पोलीस खातं, रेल्वेचं जे पोलीस आहेत हे असं कुठलं काम करतायत की ज्या चेन स्नॅचिंगच्या गँग आहेत, ज्या पाकिटमार आहेत, जे बाकीचे सगळे धंदे करतायत, तिथे गर्दुले तर सुळसुळाट झालाय सगळीकडे. तर यांच्या बाबतीत आपण म्हणताय की फेस रेकग्निशन तुम्ही पकडलात, बरोबर आहे, परंतु आजही तुम्ही जा, ह्या सगळ्या गर्दुल्यांची वस्ती त्या तिकडे आहे. चेन स्नॅचर्स फिरतायत. आपण जे मला सांगताय सिव्हिलमध्ये, कदाचित मला माहीत नाही की किती सदस्य आता ट्रेनने जातात, पण मी तर हक्काने सांगू शकतो असे आम्हाला सिव्हिलमध्ये तर कधी, आम्ही तर पोलीस ओळखण्यामध्ये आम्ही पण एक्सपर्ट आहोत की सिव्हिलमधले, तर आम्हाला तर कधी असे सिव्हिलमधले पोलीस कधी दिसलेले नाही आहेत. दिसतात पोलीस कुठले माहिती आहे? जे रेल्वे फलाटावरती फेरीवाल्यांकडनं हप्ते घेत असतात ना, ते पोलीस दिसतात. सिव्हिलमधले पोलीस कुठे असतात, कुठल्या वेळेत असतात, हे आम्हाला कधी दिसलेलं नाही. माझा साधा प्रश्न असा आहे की 2-3 प्रकारच्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी रेग्युलर ह्या गर्दुल्यांवरती कारवाई किंवा यांच्या बाबतीमध्ये इतकं कडक धोरण अवलंबावं लागेल तर तुमची महिलांची सुरक्षा ह्या गर्दुल्ल्यामुळे जास्त धोक्यात आहे. बाकीचे कोणालाही पकडता येते, पण या गर्दुल्यांना काय, ते ब्लेड मारून घेतात, स्वतःच्या हातावरती नशेत असतात. महिलेवरती ब्लेड मारायला ते मागे पुढे बघत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांच्यापासून महिलांना जास्त असुरक्षित आहे. त्याच्यामुळे या गर्दुल्यांचा बंदोबस्त तुम्ही कसा करणार? या ज्या टोळ्या आहेत, पाकिटमारांच्या टोळ्या, चेन स्नॅचिंग, पोलिसांना काय माहीत नाही काय कोण कोण आहेत ते? जर तुम्ही ओळखीने जा आणि सांगा माझं पाकिट मारलेलं आहे आणि तुमचा इन्स्पेक्टर ओळखीचा असेल तर तुम्हाला 1 तासात पाकिट परत येतं तुमचं. कुठल्या लाईनला आहे, हार्बरला आहे, कोणाचं आहे, कोण आहे, कोणी मारलंय, सगळं त्याला माहीत असतं. आमचा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे, या दृष्टिकोनातनं प्रवासांची सुरक्षितता आणि विशेषतः महिलांची सुरक्षितता ही गर्दुल्ल्यापासून आपण कशी करणार, त्यासाठी काय उपाययोजना करणार. आणि मी जे सांगितलं की रेग्युलर रिव्ह्यू ऑफ द गँग्स, ह्या गँग्स काय करतायत यांचा रेग्युलर रिव्ह्यू आपण घेणार का? सभापती महोदय, अतिशय महत्त्वाच्या ह्या विषयावरती चर्चा होत असताना सन्माननीय सदस्य अनिलजी परब यांनी वस्तुस्थितीला आधारून त्यांनी हे मुद्दे मांडलेले आहेत. शेवटी आम्ही देखील अनेक वेळा रेल्वेमध्ये प्रवास केलेला आहे. आजही आम्ही रेल्वेमध्ये कधी कधी प्रवास करत असतो आणि आपण सांगतो ती वस्तुस्थिती आहे की अनेक प्लॅटफॉर्मवरती गर्दुले तिथे आढळतात किंवा आम्ही रेल्वेने प्रवास करत असताना प्लॅटफॉर्म सोडला की ट्रॅकच्या आजूबाजूला देखील असे हे गर्दुले आपल्या तिथे आढळत असतात. म्हणून नक्कीच जसा आपण मकुकाचा कायदा शेवटी राज्यामध्ये जेव्हा आपण लागू केला त्याच्यामध्ये विशेष म्हणजे ह्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती किंवा रेल्वेच्या या स्टेशन्सवरती ड्रग्स कुठून येते ह्याचा देखील रिव्ह्यू होणं एक आवश्यक आहे. नक्कीच आपण ज्या सूचना केलेल्या आहेत त्यानुसार मी जसं मगाशी म्हटलं की मी स्वतः या बाबतीमधले पुढच्या 15 दिवसाच्या आतमध्ये रेल्वे पोलीस आयुक्तांची स्वतः मी बैठक घेईन. वेळ पडल्यास रेल्वे प्लॅटफॉर्मवरती जाऊन आम्ही ह्या बैठका घेऊ, पाहणी करू आणि शेवटी प्रवाशांची सुरक्षितता ही आमच्यासाठी प्रायोरिटी आहे. आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपण म्हटल्याप्रमाणे नक्कीच त्याच्यामध्ये गर्दुल्यांचा समावेश हा जास्त आढळतो. त्यांचा रेकॉर्ड हा पोलिसांनी जो ठेवलेला आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी काय कारवाई केली आहे ह्याचा देखील रिव्ह्यू हा पुढच्या 25 दिवसाच्या आतमध्ये घेतला जाईल. आणि शेवटी आपण जो उल्लेख केला आहे की ज्या गँग्स तिथे कार्यरत असतील तर नक्कीच त्या बाबतीमध्ये देखील योग्य ती कारवाई म्हणजे
त्यांच्या बाबतीमधला रेल्वे प्रशासनाने आणि रेल्वे पोलीस आयुक्तांनी एकत्र मिळून काय कारवाई केली ह्याचा देखील रिव्ह्यू घेतला जाईल. प्रवीण पोटे पाटील. महोदय